नमस्कार सगळ्यांना. मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर छानपैकी आज पुरणाची पोळी करणार होती. त्यामुळे पीठ मळून ठेवलं होतं साईडला. त्यानंतर डब्यामध्ये जे पुरण राहिलं होतं ना, म्हणजे परवा दिवशी पोळ्या केल्या होत्या आजी जायच्या अगोदरचा व्हिडिओ येईन ते पण. तर त्यासाठी पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आजी जाणार आहे म्हणून. तर त्यातलंच पुरण राहिलं होतं थोडंसं. मग ते डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर म्हणलं आज चला पुरणाच्या पोळ्या करून टाकू डब्यातलं म्हणजे पुरण ना पूर्ण संपवून टाकावं. कारण की मी चालले आहे गावी. ते तुम्हाला पुढचे व्हिडिओ येणारच आहे 2 दिवसाचे. कारण की कधी-कधी ना गावाकडं आलं ना एडिटिंग करायला मला भेटतच नाही. त्याच्यामुळे माझं व्हिडिओ थोडे लेट येतात. तर असू दे चला करू आपण पुरणाच्या पोळ्या इथं छानपैकी. आज मस्तपैकी पुरणाची पोळीच फक्त करणार होती. काहीच नव्हतं करणार कारण की हे संपवून गेलं ना, त्यानंतर 1-1:30ला निघणार होतो आम्ही. त्याच्यामुळे मी सम्राटला शाळेला लावणार होते. मग त्याच्यामुळं आमचे दीर येणार होते न्यायला आम्हाला खामगावला जाण्यासाठी. मग त्याच्यामुळे माझी आवराआवरी करून मला लगेच 1-1:30 पर्यंत ना आवरून ठेवायला सांगितलेलं. मग तसंच माझा चालला होता प्लॅन पुढचा करायचा. छानपैकी इकडे पुरणाची पोळी केली होती. एवढी फुगली होती ना मला पलटीच करता येत नव्हती. मग त्यानंतर ना इथं पुरण पण आपलं सगळं संपलं होतं. त्यानंतर एक राहिली होती ते पण आहे ना पोळी छानपैकी करून घेतली इथं. सम्राटचा टिफिन भरला. सम्राटच्या टिफिनमध्ये पुरणाची पोळी आणि एक करंजी दिली होती. कारण की स्वयंपाक जास्त करणार नव्हते. त्यानंतर त्याचा म्हणजे टिफिन बॅग भरून घेतली सम्राटची. त्याचं आवरलं आणि त्यानंतर स्कूलला सोडल्यानंतर लगेच मी त्याला बाय-बाय करून मी पण निघाले घरी जाण्यासाठी. कारण की घरी अजून काम आहे भरपूर मला. त्यानंतर एक लाडू दिला परीला खाण्यासाठी. तर असा माझा आजचा दिवस गेला. लाईक